गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार स्वामी भक्तांनो. उद्या 10 एप्रिल आपल्या लाडक्या गुरुवर्य म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आपल्यासारख्या सर्वसामान्य गुरुभक्तांचा म्हणजे स्वामी भक्तांचा उद्या सोन्याचा दिन आहे. तर अगदी घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने स्वामीरायांची पूजा करूया आणि त्यांचा खूप सारा आशीर्वाद मिळूया. तर आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वामींची रोजची पूजा करणं आपल्याला शक्य नसते, परंतु सगळ्यांसाठी उद्या एक पर्वणीच आली आहे, ती म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. तर अगदी साध्या पद्धतीने आपण स्वामींची पूजा करून त्यांचा आशीर्वाद खूप छान पद्धतीने कसा मिळूया हे सांगते. तर आपल्याला पहिल्यांदा साहित्य लागणार आहे ते म्हणजे फुलं, बेलपत्र, तुळशीपत्र असेल तर गंध, धूप, दीप, तुपाचा दिवा असेल तर किंवा अगदी तेलाचा दिवाही चालेल. छानशी रांगोळी काढूया आणि स्वामींना प्रसन्न करून घेऊया. प्रथम ज्या ठिकाणी आपण स्वामींची पूजा करणार आहे ते ठिकाण स्वच्छ करून घेऊया, छान सुशोभित करून घेऊया. मग स्वामींचा मूर्ती असेल किंवा छानसा फोटो असेल, ज्या ठिकाणी आपण पूजा करायची आहे त्या ठिकाणी ठेवायचं. प्रथम स्वामींना दह्या दुधाने किंवा थंड पाणी असेल किंवा गुलाब पाकळ्यांचे पाणी किंवा साध्या पाण्याने आपण जलाभिषेक करून घ्या. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घेऊया. त्यानंतर स्वामींना पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची फुले मिळाली तर त्या गालिच्यावर स्वामींना विराजमान करूया. त्यानंतर गंध, सुगंधी द्रव्ये, अत्तर असेल तर लावावे. छानसा तुपाचा किंवा तेलाचा दिवा ओवाळावा. एक कलश मांडावा व महाराजांना विराजमान होण्यासाठी आवाहन करावे. नंतर स्वामीरायांची आरती करावी. आरतीनंतर सुंदरसा पक्वाणांचा नैवेद्य दाखवावा. मग त्या पक्वाणामध्ये खडीसाखर, बेसन लाडू नसेल तर गुळ खोबरे देखील चालते, परंतु स्वामीरायांना पुरणपोळी, वरणभात, खीर हे खूप प्रिय आहे. यामधील एखादा जरी नैवेद्य दाखवता आला तरी खूप छान होईल. मनोभावे पूजा करावी व त्यानंतर स्वामीरायांचे नामस्मरण करावे. शक्य असेल तर तारक मंत्र 11 माळी जप करावा आणि स्वामीरायांचा आशीर्वाद मिळवावा. नमस्कार.